कराडला कृष्णा नदीची पातळी वाढल्याने पाणी कृष्णामाईच्या चरणी. कोयना धरणाच्या क्षेत्रात प्रचंड पाऊस वाढल्याने धरणातील पाण्याची पातळी वाढली असून धरण जवळपास 100 TMCच्या वर गेले आहे. धरणाचे 6 वक्र दरवाजे 6 फुटावरून 12 फुटापर्यंत करण्यात आले आहेत. यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून कराड चिपळूण रोड कराडपासून बंद करण्यात आला आहे. कराडला कृष्णा कोयनेतील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कराडला प्रीती संगमावरील कृष्णामाई व इतर मंदिरांच्या पर्यंत पाण्याची पातळी वाढली आहे. घाटावरील सर्व पायऱ्या पाण्यात गेल्या असून झुलता पाळणाही पाण्यात गेला असून त्याचे बरेच नुकसान झाले आहे. पाण्याची पातळी वाढल्याने कृष्णेचे पाणी कृष्णामाईच्या मंदिरात गेले असून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या पाण्याला कृष्णामाईच्या चरणस्पर्शाचे वेध लागले आहेत. संपूर्ण कराडकर व पंचक्रोशीतील भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या कृष्णामाईच्या चरणाला स्पर्श करायला निघालेल्या पाण्याला पाहण्यासाठी प्रीती संगमावर नागरिकांची प्रचंड गर्दी होत आहे. कराड पोलीस व नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रात्रभर येथे कडक पहारा ठेवल्यामुळे नागरिक रात्री सुखाने झोप घेऊ शकले आहेत. पोलीस व नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांचे यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे. रणफास्ट न्यूज चॅनलसाठी प्राध्यापक दादाराम साळुंखे, कराड.